राम नारायण राम. आज आपण महागुरु बालक ब्रह्मचारीजी आणि राम नारायण राम याबद्दल सविस्तर चर्चा करूया. 1982 साली ऑस्ट्रेलियामधून जवळपास 154 लोक महागुरु बालक ब्रह्मचारीजींची भेट घेण्यासाठी आले होते. जेव्हा ते महागुरूंकडे पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की एका अंगणात लोक लहान लहान गटांमध्ये बसून राम नारायण राम भजन कीर्तन करत आहेत. ते जिथून जिथून जात होते तिथून राम नारायण राम हाच आवाज ऐकू येत होता. ऑस्ट्रेलियावरून आलेले हे सर्वजण महागुरुजींना भेटले आणि त्यानंतर महागुरुजींनी त्यांना राम नारायण राम या शब्दाचा अर्थ समजावून सांगण्यास सुरुवात केली. महागुरुजींनी सांगितले की राम नारायण राम हे स्वतः पूर्ण आहे. राम म्हणजे आकाश, अनंत, पूर्ण ब्रह्मांड आणि सर्वोच्च सृजनकर्ता. नारायण म्हणजे या ब्रह्मांडातील सर्व तारे आणि ग्रह. दुसरा राम म्हणजे आपण सर्व, म्हणजेच सर्व सजीव, प्राणी, झाडे, धुळीचे कण आणि सर्व जीवन. आपले चैतन्य म्हणजेच विवेक राम नारायण राम या संकल्पनेचा एक भाग आहे. ब्रह्मांडातून उत्पन्न झालेला पदार्थ आपला नैसर्गिक अधिकार आहे. आजची परिस्थिती, आजच्या जगात आणि ब्रह्मांडात अनेक आत्म्यांना जीवनाच्या मूलभूत गरजांपासून वंचित ठेवले जात आहे. परिणामी लोक अन्याय करतात, चुका करतात, गुन्हे करतात आणि चुकीच्या गोष्टींमध्ये अडकतात. आपल्याला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आवश्यक आहे जप, ध्यान आणि आत्मिक साधना, ज्यामुळे आपण स्वतःच्या चैतन्याशी जोडले जाऊ. यामुळे जगात, निसर्गात, समाजात आणि शरीरात संतुलन येईल. राम नारायण राम ही संकल्पना आपल्याला निसर्गाच्या सत्याशी आणि सिद्धांतांशी जोडत पुढे नेते. आपली जबाबदारी आहे की आपण या रथाची धुरा हातात घ्यावी आणि आपल्या मानसिक शक्तीने ते पुढे न्यायचे आहे. धर्माचा प्रश्न. आजच्या आधुनिक भारतातही धर्म आणि जात यांचे प्रश्न खूप गहिरे आहेत, ज्यामुळे लोकांचे मन बांधले गेले आहे. धर्माच्या आणि जातीच्या आधारावर समाज विभागले गेले आहे. जर प्रत्येकाला त्यांच्या कर्मांवर आधारित ठेवले गेले आणि निसर्गाच्या आधारावर सर्व प्रक्रिया चालवली गेली तर समाजातील अर्ध्याहून अधिक समस्या आपोआप सुटतील. राम नारायण रामचा महत्त्व. राम नारायण राम जप आपल्याला निसर्गाशी जोडतो आणि आपले जीवन एका नवीन दृष्टिकोनाने भरतो. हा नवीन दृष्टिकोन आपल्याला नवीन ऊर्जा देतो आणि जीवनाला यशस्वी बनवतो. महागुरुजींनी नेहमी सांगितले आहे की आपली विचारसरणी सकारात्मक ठेवा, नेहमी चांगली कामे करा आणि शक्य तितक्या लोकांचे भले करा. राम नारायण राम समाजातील नकारात्मक ऊर्जेचा नाश करण्याचा नेहमीच प्रयत्न करतो. युवकांसाठी संदेश. देशातील युवा वर्ग हा स्वतः एक महान शक्ती आहे, पण त्यासाठी निसर्गाशी जोडले जाणे आणि विवेकाच्या शक्तीवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. राम नारायण राम नावाशी जोडले गेल्यामुळे हे शक्य होते. हा बियाणामंत्र स्वतःमध्ये पूर्ण आहे, जो आपल्या जीवनाच्या दशेला आणि दिशेला सकारात्मक बनवतो. म्हणून प्रत्येकाने या नावाशी जोडले गेले पाहिजे आणि आपले जीवन धन्य बनवले पाहिजे.